एका गावामध्ये गरीब माणूस राहत होता मोळक्या. अहो पहिले परिस्थिती होती, रोज लाकडं काढून आणायचे, मुळे बांधायचे आणि मुळे बांधून रोज विकायला जायचं आणि त्यांना आणायचं. आणि काहीतरी त्यानं घरावर निर्वाह करायचा आणि खायचं आणून शिनी काय काय मुळे विकायची आणि जेवढं काय किलो 2 किलो धान्य भेटेल तेवढंच आणून त्यानं भागवायचं खायचं. मग असं करता 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 एके दिवशी काय झालं आणि रोज जाताना त्यानं काय न्यायचं, ताक न्यायचं किंवा पाणी न्यायचं. अं, पान गाडगं म्हणतात, कुणी गाडगं म्हणतात, कुणी मडकं म्हणतात, कुणी काही म्हणतात, आता तांबे म्हणतात, पण पहिले गाडगे होते ना. मग त्यावेळेस मोरवं म्हणतात. मग त्यानं काय करायचं, एक मोरवं भरून न्यायचं पाण्यानं आणि झाडाला तोंड बांधायचं आणि झाडाला मुंग्या जात्याला म्हणून झाडाला बांधायचं. मग असं करता 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 एका दिवशी काय झालं, महादेव पार्वतीची सवारी आली. ह्यानं लाकडं काढून यायचं, पाणी प्यायचं, थोडा आराम करायचा आणि घरला मुळी उचलून जायचं. मग एके दिवशी महादेव पार्वतीची सवारी आली. महादेव निघाले होते फिरेला. मग पार्वती काय म्हणते, देवा रोज तुम्ही कुठे जाता म्हणले मानवीमध्ये. तर देवानं सांगितलं महादेवाने, मी रोज मानवीला जातो म्हणजे कुणाला मारतो, कुणाला मी जीव घालतो, कुणाचं जीवन घडवतो, मला सर्व असे काही कामं करावतेत. पार्वती तू येऊ नको, उन्हाळा दिवस आहे आता. नाही म्हणली देवा, मला पण यायचंय तुमच्या सोबत. स्त्री हाट आणि बाळ हाट पुरुषाला कधीच आवरला नाही. आता काय करायचं म्हणजे चल. बसले नंदीवर की गेले. हिला मग लागली ताण, ताण लागली म्हणली देवा. त्या झाडाखाली बसले आणि बसले आणि म्हणले देवा मला ताण लागले. म्हणले पार्वती तुला येऊ नको म्हणलं होतं, तू का आलीस माझ्यासोबत. तुला आता पाणी कुठलं द्यायचं, मी बिना आणा पाण्याचा मी हिंडतोय आणि तू आलीस माझ्या संग पाणी द्या म्हणून, आता कुठं पाणी द्यायचं तुला. तर मग देवाने पार्वती खाली अशी जरा आराम केल्यावर तिला वरी दिसलं पान गाडगं. दिसलं. अहो म्हणली इथं देवा अमृत आहे की म्हणली, पाणी मला दिलं म्हणली प्यायला तुम्ही मला, आणि तुम्ही का माझा हात बघताय म्हणली. सोडलं पाणी पेलं आणि त्याच्यामध्ये 3 पेढे ठेवले तिनं. 3 पेढे ठेवल्याच्या नंतर महादेवानं सांगितलं, पार्वती ती ग्रस्त आता की आक्रसून येईल, ताण्याजून येईल, त्याला पाणी आता कोण देईल, कुठलं द्यायचं त्याला, काय ठेवलीस तू त्याच्यामध्ये. म्हणली ठेवलं म्हणली, मला काय ठेवायची मी ठेवलं म्हणली देवा. आणि चला गेले निघून ती फिरीला. मग आला घरी, ते चौकोन लाकडं काढून आला, तिथं ठेवली मुळी, मुळी बांधली. म्हणलं आता पाणी प्यावं म्हणून मोरवं घ्या ग, तर त्याच्यामध्ये 3 पेढे दिसले त्याला. 3 पेढे खातोय, आणखीन 3 पेढे त्याच्यात. 3 पेढे खातोय, आणखीन 3 पेढे त्याच्यात. आता ह्याचं पोट भरलं पेढे खाऊन खाऊन. शेवटला ते गाडगं घेतलं आणि घरी गेला, मुळी टाकली आणि बायकोला म्हणला का ग, तर का. अगं म्हणले देवानं मला प्रसाद दिलाय. कसला. अगं म्हणलं हे बघ तरी, खा तरी म्हणले. खाल्ले 3 पेढे खात, अजून 3 पेढे त्याच्यातच. 3 पेढे खाली की आणखीन 3 पेढे त्याच्यात. मग बायकोनं काय म्हणली, का हो, तर का. अहो म्हणली मला सवासणी घालायची आता म्हणली. तर घाल म्हणला सवासणी. गेली मोठीच्या बायाला सांगायला, अहो बाई माझ्या सवासण्यात. अगं बाई म्हणल्या ह्या गरीबनीच्या घरी का आहे म्हणल्या जायला सवासणीच्या जेवायला, हिनं आणायला मोताला आणि का हायच्यात खायला. एखादी शानी बाई म्हणती, वयस्कर बाई म्हणती, अगं चला जी असं चटणी भाजी भाकर असं ते आपण खाऊन येऊ चला. विणकार कधी आणाचा करू नका, आण मारी आण तारी, आणि कधी विणकार करू नका आणाचा. म्हणून एक दोघी गेल्या तशाच. गेल्या तर ह्याला काढली पेढे, हळद कुंकू लावली, काढली पेढे. आपला काय थोडासा कन्या पाण्या केलेल्या होत्या कन्या, ती वाढल्या आणि तिनं ती पेढे वाढले. ती सवासणी पेढे खात्या तेवढेच पेढे त्याच्यात, त्याच्या गाडग्यात. ती पेढे खात्या आणखी तेवढेच पेढे तिच्या ह्याच्यात गाडग्यात. आता ह्यानी खाऊन लेकरं बाळं खाऊन गेले. बाहेर आल्या की बाया विचारायला, बाहेर आल्या बाया विचारले काय होतं ग खायला, काय होतं खायला, काय होतं तिच्यात गरमीच्या जेवायला. अगो बाई म्हणल्या रोज पेढे होते म्हणल्या, पोटभर पेढे खाल्लो म्हणल्या. पेढे हो म्हणले, पोटभर पेढे खाल्ले म्हणल्या. आता बाई ग. मग एका शेजारणीनं हट्ट धरला. म्हणले अहो तुम्ही रोज कुठून पेढे खाता हो म्हणले, रोज तुम्ही तुमचे रंग बदलले, तुम्ही गोरे पण झाले, काळे होता तर गोरे झाले मला नवरा बायको, लेकरं पण गोरे दिसायला लागलेत आणि तुम्ही काय खाता. मग तिनं सांगायला सुरुवात केली, माझा नवरा रोज मुळी काढायला जातो बाई, त्याला मी ताक देते किंवा पाणी देते त्यांना प्यायला, आणि ती जातात तर झाडाला टांगतात. मग तिथं देवाची सवारी आली आणि देवाने 3 पेढे ठेवले त्याच्यामध्ये म्हणून करता आले. मग त्याच्यावर आमचा निर्वाह होतो. शेजारणीने एका सावकाराच्या बायकोनं म्हणली, अहो म्हणली आणि तुम्ही पण जावा म्हणली मुळी काढायला. देव देऊन बघतो, मन हावलं करू नका. ज्याच्याकडे असल त्यानं मन हावलं करू नका आणि गरिबाची बराबरी करू नका. बरं म्हणला. अगं म्हणला तुझ्या आयला म्हणला काय पण म्हणतीस म्हणला, मला मुळकी काढायला धाडतीस का म्हणला लाकडं गोळा करायला. अहो जावा हो जावा म्हणली, चांगलं असतंय जावा म्हणली मुळी काढायला. तिने दे दे म्हणला जातो. कुऱ्हाड घेतला, उपरनं खांद्यावर टाकला आणि एक पान गाडगं घेतलं ताकानं भरून आणि गेला. आता ह्याला कधी मुळी काढून ठाऊन नव्हतं, ह्याला लाकूड तोडून ठाऊन नव्हतं कधी. आई वडिलांना कमाईच्या कमाईवर खाल्ल्याला भादर.
मग आता काय करायचं म्हणला. त्यानं गाडगं बांधलं आणि लाकडं मुळी हुडकीत हिंडला. मग त्यावेळेस पण महादेव पार्वती सवारी आली. तेव्हा पण देव म्हणले नको येऊ पार्वती माझ्यासोबत. नाही म्हणली देवा मला यायचंय म्हणली. मला मानवीमध्ये फेरी घालायला यायचे मला पण तुमच्या संग. तुम्ही किती तानानं आनानं आक्रसून हिंडता म्हणली आणि मला पण यायचंय म्हणली. चल म्हणले. गेले त्या झाडाखाली जिथं झाड त्या मूळ बांधलं होतं त्या ठिकाणी नदी थांबविला आणि उतरली. म्हणली देवा मला ताण लागले. म्हणले पार्वती तुला काय समजतंय का म्हणले. तुला नको येऊ म्हणलं तरी पण येते तू माझ्या संग हट्ट धरते. आता कुठलं पाणी द्यायचं. अहो म्हणली काय गाडगं दिसायले की म्हणली तेव्हा ते बांधलंय म्हणली झाडाला आणि ती पेते की म्हणली पाणी. तिनं काढलं आणि पाणी पेलं आणि निघून गेली पुढे. ती निघून गेले पुढे. पुढे निघून ह्यानं आला आला चौकून आला. आल्या बराबर ह्यानं काय केलं आपलं ते सोडलं. त्याला म्हणले देवान म्हणले काय ठेवली त्याच्यामध्ये तू. त्या ग्रस्ताला पाणी प्यायला आता कुठलं ते ताण्यातून येईल ना त्याला कुठं पाणी आहे आता. म्हणजे ठेवलं म्हणजे मी ठेवायचं काय ते ठेवलं. तिनं काय केली 3 चापटा मारल्या गाडग्याला आणि गाडगं बांधून ठेवलं. त्यानं आला आपलं गडकी चटकून आला चौकून फिरून मोळी बांधली आणि म्हणलं आता पाणी प्यावं म्हणून पाणी पिण्यासाठी त्यानं सोडलं की त्याच्यातून निघाले की चापटा चटाचट 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 चापटा. आता ह्याचे कपड्याची कडे झाले ह्याला काही सूद नाही. ती कसं तरी लोळता लोळता ती कपडा कसा तर त्या गाडीवर पडला की चापटा थांबल्या. मग आला घरी. अगं म्हणला का ग का तसं धोतर बांधलं आणि त्या गाडग्याला आणला घरी. म्हणला बायाची बुद्धी आणि लागली नाही सुधी म्हणला. आला घेऊन घरी. बायकोला म्हणला का धर धर म्हणला ही आशीर्वाद दिला देवानं म्हणला ह्याच्यात. तिने घेतली आणि आतमध्ये नेऊन ठेवली. 5 खणीमध्ये ठेवली. 5 माळवदा खणीमध्ये ठेवली. 5 खणाचं माळवद म्हणतो आता पहिले. त्याच्यामध्ये नेऊन बांधून ठेवलं ते. बांधून ठेवल्याच्या नंतर म्हणले मला सवासणी घालायची आता म्हणले आता घाल घाल म्हणला. सगळ्या बायाला कुंकू अगं बाय म्हणल्या मोठ्या घरच्या सवासणी चला म्हणल्या सगळ्या जणी सवासणी चला 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 जाऊ म्हणले जेवायला कुंकू लावला म्हणले तिनं चला. आणि म्हणजे बाई पोटभर खाईल तेवढं माझ्यात नियम आहे म्हणली. नाही ते पदार्थ जेवण केले म्हणली मी तुम्हाला जेवायला आणि या म्हणली. गेल्या बायका नवऱ्याला म्हणले का हो तर का बायका बस लाजून जेवत नाही तर म्हणली तुम्ही बाहेर जावा म्हणली आणि आम्ही मी बायाला जेवायला वाढते. ठीक आहे म्हणला आता घाला मला तुमची माया आता तशीच. ह्यानं काय केला बाहेरल्या मोठ्या वाड्याचं पण दार लावलं. मधलं पण दरवाजा लावला. सवासणी बसल्या मध्ये. हळदी कुंकू लावली. ताटं ठेवली. तांबे भरून दिली. लेकरं बाळ सोबत आता बसायचं म्हणता गेली आणि ती गाडगं सोडलं. गाडगं सोडलं का नाही तर जेव्हा चापटा जर बसायला का नाही सगळ्याला सवासणीला बी चापटा चटाचट हिला बी चापटा चटाचट सारा रडायचा बोंब उठली मध्ये वाड्यामध्ये. अरे काय झालं म्हणले फलांच्या वाड्यामध्ये काय आग लागली का काय म्हणले. बघा 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 पळा 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 लय गोंधळ उठलाय म्हणले. जर 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 ही बसला बहादर जाऊन कुठं तरी लांब आपले ढाळजाला कोणाची तरी गप्पा मारे तिथं. त्याला माहिती होतं की मनाचं मन समाधान असेल तिथं देव समाधान देव आहे. जिथं मन समाधान नाही तिथं देव नाही. मग अरे गेले म्हणले फलाण्या फलाण्या अरे तुझ्या घरात काय झाले म्हणले काय पेटले म्हणले लय गोंधळ उठलाय म्हणले रडायचा. आता त्याला माहिती होतं की ही चापटा सुटून सगळ्याला मारणार आहे म्हणून. आला पळत केले गे दार काढलं कवाड काढलं की ती चापटा जेवढं माणसं आतमध्ये त्यांना चापटा चटाचट मध्ये जाणारे माणसं चटाचट चापटा. त्याला माहिती होतं ती गाडगं बघितला चापटा खात खात गेला आणि त्याच्या धोतर टाकलं तेव्हा चापटा बंद झाल्या. मग सांगायला लागला सगळ्या पब्लिकला. सगळी पब्लिक जमा केली आणि मला ही गरिबाची बराबरी केली मला गरिबाच्या बाईची त्या मोळक्याची म्हणला मला धाडलं तर देवाने असा आशीर्वाद दिला. बाबानो जेवढं दिलेलं आहे तेवढं समाधान माना आणि लोकांची गरिबाची बराबरी करू नका. गरीब लई इकतीने खातो गरिबीने खातो. त्याच्या घरात मिरची नसल तर तो मिठावर खातो पण घरात इज्जतीनं बसतो. मोठा नसल तर कर्ज काढतो आणि खातो आईस करतो लोकांचं कर्ज वागवतो. पण गरीब कधी कर्ज वागवत नाही आणि मिठाभर खातो पण लोकांचं कर्ज करत नाही. म्हणून ऐका जगाचं आणि करा स्वतःच्या मनाचं. जगाचं ऐकू नका आणि मनाचं सोडू नका. लाईक करा शेअर करा घंटीला बेल द्यायला विसरू नका. एकमेकाला शेअर करा माझ्या गोष्टीची आणि कहाणीची. बघा ही सवासणीची कहाणी आहे. जर तुम्हाला बोलवलं सवासणी तर गरीब असेल तर तिच्या इथं तुम्ही जाऊन चटणी खाऊन या. तिला निंदू नका की तुझ्याकडं काय होतं ग बाईन असलं केलं ग बाईन तसलं केलं म्हणून जायचं 2 घास खाऊन यायचं. उत्तम जेवण झालं म्हणून चांगलं जेवणाला चांगलं अन्न आहे तो ब्रह्म अन्न आहे अन्न म्हणतात त्याला. चला ठेवते. लाईक शेअर करा घंटीला बेलायला विसरू नका.